नमस्कार मंडळी. 2024 संपतंय आणि 2025 सुरू होतंय. तर या 2024 मध्ये आतापर्यंत जे काही आपल्याला दुखणं आपल्या करिअरला जाणवलेलं आहे, त्याच्यापासून जर आपल्याला सुटका मिळवायची असेल तर रेग्युलर व्यायाम, करिअरच्या दृष्टीने स्किल्सचा व्यायाम, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करता येईल? तर डॉक्टरांच्या भाषेत बोलायचं झालं तर RX जो असतो म्हणजे हे घ्या असं त्याचा अर्थ होतो. RX म्हणजे प्रत्येक औषध, प्रत्येक प्रिस्क्रिप्शनच्या वर डॉक्टर RX लिहितात. त्याच्यामध्ये याचा अर्थ असतो हे घ्या. तर आपल्याला काय काय घेता येईल या करिअरमधल्या आपल्या दुखणी किंवा दुःख किंवा पेन, वेदना कमी करण्यासाठी किंवा एखादी स्पेसिफिक कळ येत असेल तर त्यासाठी काय घेता यावं लागेल, तर याची काही उदाहरणं आपल्याला देता येतील. करेज टू फेल हे एक क्रीम आहे. म्हणजे कोणतंही काम करताना त्यामध्ये आपल्याला अपयश येईल याची भीती न बाळगता 100, 150, 200% यश प्रयत्न करणं, ह्याला करेज टू फेल असं म्हणतात. आणि ही क्रीम आपल्याला लावता येईल. त्यानंतर कट द क्रॅप सिरम, स्वतःला जे आपल्याला मनाला पटवण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला सांगतो, त्याचबरोबर आपल्या बॉसला, आपल्या समाजाला, आपल्या ऑफिसला ज्या काही गोष्टी आपण शिकवतो, पढवतो, कट द क्रॅप सिरम. त्यानंतर क्रिएटिव्हिटी ऑइंटमेंट, मध्ये नवीन आपल्या ज्या समोर समस्या येतात त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला हे क्रिएटिव्हिटी ऑइंटमेंट लावता येईल. त्यानंतर ग्रॅटिट्यूड फॉर लिटल थिंग्स हे पण आपल्याला घेता येईल. ज्या काही गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच्यावर लक्ष देऊन ज्या गोष्टी नाहीत त्याचा मनाला वेदना करून न घेता ही आपल्या ग्रॅटिट्यूड आपल्याला डोस दररोज घ्यावं लागेल. त्यानंतर होप हे एक चमच्यावर आपल्याला दररोज घ्यावं लागेल. त्यानंतर आठवड्याला किंवा 15 दिवसाला एक शॉट ऑफ इन्स्पिरेशन इंजेक्शन. त्यानंतर हा ड्रॉप ऑफ गुडलक पण मिळतो. हा डोळ्यामध्ये टाकता येतो किंवा तोंडावाटे घेता येतो एक थेंब. त्यानंतर एंटरप्रेन्योर स्पिरिट हे एक औषध आहे ज्याच्यामुळे आपण प्रत्येक काम करताना जे आपल्याच घरचं काम आहे, आपलं स्वतःचं काम आहे असं समजून आपण करतो आणि त्यामुळे आपल्या कामाचा दर्जा वाढतो आणि काम यशस्वी होऊ शकतं. विशेषतः ऑफिसमध्ये हे काम माझं नाही असेही म्हणण्याचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एंटरप्रेन्योर स्पिरिटमध्ये जेव्हा बिझनेस स्वतःच असतो तेव्हा आपण सगळे कामं करतो, त्याचा हा मुद्दा आहे. त्यानंतर सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ, बऱ्याच वेळा आपल्याला हे माहिती असतं की आपण जे काय करतोय ते होणार नाही. आपल्या मनात जो विश्वास आहे तो काही जास्त प्रॅक्टिकल नाही आहे. तरी पण हे दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जो प्रयत्न म्हणतात ते हेच. जेव्हा आपल्याला माहिती असते एखादी गोष्ट होऊ शकणार नाही किंवा थोडीशी डिफिकल्ट आहे, डिसबिलीफ आपल्या जो मनामध्ये आहे त्याचा सस्पेंड करतो आणि आपण काम करत राहतो. हे पण आपल्याला घ्यावं लागेल. त्यानंतर बुलशिट डिटेक्शन, आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना, ज्या काही व्यक्ती, ज्या काही प्रसंग आपल्याला आपल्या मार्गापासून प्रवृत्त करत असतील त्यांना बाजूला काढण्याचं हे एक औषध आहे. त्यानंतर ह्युमर, थोडासा विनोद पण करता आला पाहिजे, झेलता आला पाहिजे आणि ऐकता आला पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर आपण केल्या तर मला वाटतं 2025 आपल्यासाठी नक्की आनंददायी होईल. त्यामुळे ही औषधं आपण जरूर घेतली पाहिजेत. ही फ्री असतात बाय द वे. यासाठी कोणत्याही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाही. हे तुम्ही कोणत्याही मित्राकडून, कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीकडून किंवा स्वतः पण निर्माण करून त्या घेऊ शकतात. आणि जाताना तुम्हाला 2025 या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या वर्षामध्ये या औषधांची आपल्याला जास्तीत जास्त गरज भासेल अशी परिस्थिती एकंदरीत निर्माण होत आहे. आणि या औषधांचा तुटवडा अजिबात नाहीये. जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे मिळतील. आपण स्वतः तयार करू शकतो किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्ती तयार करू शकतात किंवा आपले मित्रपरिवार तयार करू शकतात. त्यामुळे ही औषधं जरूर घ्या. धन्यवाद.